नमस्कार मित्रांनो, आपले हार्दिक स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवर द डेली पल्सवर। मी सचिन संघवी। मित्रांनो, आज खूप मोठा गंभीर विषय घेऊन आलो आहे। त्याआधी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ही नम्र विनंती। शेवटी प्रबोधन करणे हाच आपला मूळ उद्देश आहे। अणु ऊर्जेचं भविष्य की विदेशी गुलामी, आरएसएस विरुद्ध काँग्रेस सरकार, अणु कराराचा विस्फोटक खुलासा हा आजचा आपला विषय आहे। या आरएसएस वाल्यांना खरोखरच भारतीयांची चिंता आहे का? आपुलकी आहे का? कशी असणार? या भटक्या जमातीचा व आपला डीएनए जुळतच नाही तर इथल्या भूमिपुत्रांचा त्यांना कळवळा का असणार? ऑटोमिक एनर्जी ऍक्ट 1962 मध्ये दुरुस्त करत न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे एनपीसीआयएल व्यतिरिक्त खासगी कंपन्यांना प्रवेश देण्याची तयारी आता ही आरएसएस द्वारे केली जात आहे। भारताचा अणु ऊर्जा मार्ग हा प्रगतीचा असावा की परावलंबिताचा किंवा धोक्याची घंटा असायला हवी? भविष्य घडवण्याचा की जबाबदारीपासून पळ काढण्याचा असावा? हे आता तुम्हीच ठरवायचं आहे। तर मित्रांनो, हे ठरवण्याचा हक्क आपला तुमचा आहे आणि या प्रश्नांचं उत्तर सुद्धा तुम्ही आम्हीच द्यायचे आहे। याचे जे काही निष्कर्ष आहेत मी शेवटी नक्कीच देणार आहे। 2008 एक असा काळ होता जेव्हा भारत जगात पुन्हा अणुऊर्जेच्या नकाशावर चमकू लागला होता। पंतप्रधान मनमोहन सिंग अमेरिकेसोबत ऐतिहासिक इंडो यूएस सिव्हिल न्यूक्लिअर डील करतात। तो एक ऐतिहासिक क्षण होता जेव्हा भारताला अणुऊर्जा तंत्रज्ञान मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला होता। तुम्हाला आठवत असेल, कम्युनिस्ट लोकांनी ह्याच मुद्द्यावर काँग्रेस सरकारचे समर्थन काढून घेतले होते व अविश्वास ठराव आणला होता। पण तरीही तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग न घाबरता अविश्वास ठराव पण जिंकले व तो इंडो यूएस सिव्हिल न्यूक्लिअर करार पण करतात। पण इथेच काँग्रेसी विचार व आरएसएसच्या विचारांचा फरक ठळक जाणवतो। Mutually satisfactory understanding, we have made history today. For Dr. Manmohan Singh, the nuclear deal was always as big a deal for India as it was for him personally. Thank you, sir. Thank you. The deal clinched at the White House several years ago promised to end India's pariah nuclear status and to make India an equal member of an elite global nuclear club. That was always going to be a tough one to sell globally as within India. On his return, an enthusiastic Prime Minister faced a hostile parliament, not just from the opposition, but even from his key allies, the communists. हा करार करताना मनमोहन सिंग सरकारने त्या बदल्यात काहीतरी विकलं नव्हतं किंवा देशाला विकलं नव्हतं। त्यांनी देशाचा स्वाभिमान आणि सामान्य जनतेचा जीव वाचवण्याची हमी कायम ठेवली होती। 2010 मध्ये सिव्हिल लायबिलिटी फॉर न्यूक्लिअर डॅमेज ऍक्ट येतो। हा कायदा काय सांगतो? जर अपघात झाला तर जबाबदारी कोणाची? तर याचं उत्तर होतं फक्त आणि फक्त ऑपरेटरची आणि त्यावेळेस जो दोषी असेल त्या सप्लायरची। हाच तो कलम 17B ज्यामुळे जीई व वेस्टिंगहाऊस आणि फ्रान्सची अरेवा सारख्या कंपन्या भारताला दचकून असतात। आम्ही भारतात गुंतवणूक करणार नाही कारण जबाबदारी आम्हावर टाकली जाते असं म्हणत त्या माघारी फिरतात। पण 2014 नंतर मोदी सत्तेवर येतात। एक वेगळा विचार, मेक इन इंडिया, इज ऑफ डुईंग बिझनेस, फॉरेन इन्व्हेस्टमेंट, सर्व काही ऐकायला फार चांगलं वाटतं। पण त्या मागचं सत्य काय? 2025च्या याच वर्तमानपत्रात एक मोठी बातमी येते। भारत सरकार अणुऊर्जा क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले करणार आहे आणि त्यांच्या जबाबदाऱ्याही संपूर्णपणे कमी करणार आहे। म्हणजे जर उद्या अणु अपघात झाला तर त्या खासगी कंपनीवर जबाबदारी नाही आणि उपकरण विकणाऱ्या परदेशी कंपनीवर तर अजिबातच नाही। ती भोपाळ गॅस त्रासदी आठवते का मित्रांनो?
तिथे युनियन कार्बाइडचा सीईओ भारतात आलाच नाही आणि तिथे हजारो लोक मारले गेले होते. जगभरात अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये काही अत्यंत भीषण दुर्घटना झाल्या आहेत ज्यांनी संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं. चेर्नोबिल दुर्घटना, युक्रेन 1986, ठिकाण चेर्नोबिल युक्रेन म्हणजे माजी सोव्हिएत संघ, तारीख 26 एप्रिल 1986. कारण ऑपरेटरच्या चुकीमुळे आणि डिझाईनच्या दोषामुळे रिॲक्टर नंबर 4 मध्ये प्रचंड मोठा स्फोट झाला होता. त्याचा परिणाम 30 लोकांचा मृत्यू व लाखो लोकांना विकिरणाचा त्रास झाला होता. 3 लाख पेक्षा जास्त लोकांचे पुनर्वसन करावे लागले. आजही एक्सक्लुजन झोन तो 30 किलोमीटर पर्यंत रिकामा केलेला आहे. दुसरा, फुकुशिमा डायची दुर्घटना, फुकुशिमा जपान येथे तारीख 11 मार्च 2011. भूकंप आणि सुनामीमुळे वीज पुरवठा खंडित झाला आणि थंडकरण यंत्रणा म्हणजे जे चिलर असते ते यंत्रणा बंद पडल्याने विकिरण गळती परिणाम हजारो लोकांना स्थलांतरित केलं. पाण्याद्वारे विकिरणाचा प्रसार ऊर्जा धोरण बदलले गेले, जसे की जर्मनीने अणुऊर्जा टप्प्याटप्प्याने नंतर शेवटी ती बंदच केली. माईल आयलंड दुर्घटना, पेन्सिल्व्हेनिया USA, तारीख 28 मार्च 1979. कूलिंग सिस्टम फेल्युअर व ऑपरेटरची चूक, त्यामुळे गंभीर विकिरण गळती टळली. परंतु आता खुद्द USA मध्ये अणुऊर्जेवरील जनमत नकारात्मक झाले आहे. कॅशिमा दुर्घटना, जपान 1999. त्यावेळेस अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून चुकीच्या पद्धतीने युरेनियमची हाताळणी, त्यामुळे त्याचा परिणाम असा झाला की अनेकांचा मृत्यू, शेकडोंना विकिरणाचा त्रास झाला. या दुर्घटनांनी जगभरात अणुऊर्जा धोरण बदललं. अनेक देशांनी प्रकल्प बंद केले, काहींनी नवीन तंत्रज्ञानावर भर दिला. मित्रांनो, सरकारचं धोरण काय असलं पाहिजे? मनमोहन सिंग अणुऊर्जा व्यवहार केला, परंतु जबाबदारी स्पष्ट, नागरिकांचा जीव महत्वाचा. व मोदी सरकार अणुऊर्जा खुली करत आहेत, परंतु जबाबदारीपासून त्यांच्या परदेशी मालकांना त्यांनी पूर्णपणे मुक्त केलं आहे. पुन्हा तोच वरील प्रश्न, भारताचा अणुऊर्जा मार्ग हा प्रगतीचा असावा की परावलंबित्वाचा असावा? भविष्य घडवण्याचा की जबाबदारीपासून पळण्याचा असावा? हे ठरवण्याचा हक्क आपलाच आहे आणि या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हीच द्यायचे आहे. नमस्कार, मी सचिन संघवी.